नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 3 फोटो इलेक्ट्रिसिटी एक्साइट लेझर स्टार्ट केला होता आणि या टॉपिकमध्ये आपण फर्स्ट पार्ट जो डिस्कस करतोय तो म्हणजे काय फोटो इलेक्ट्रिसिटी. ओके, आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्लँक्स हायपोथेसिस अँड प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन आणि काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते. ओके, आज आपण या टॉपिकमध्ये पुढचा पॉइंट डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो electric effect. Photoelectric effect. Okay, so what is the principle of photoelectric effect? Principle of photoelectric effect. Okay, photo means what? As we know, photo means what? Light. And electric means what? Electric means electrical current. Okay, light energy चं conversion इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ज्या प्रोसेस मध्ये आपण करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि हेच त्याचं काय असणार आहे? प्रिन्सिपल. ओके, सो व्हॉट इज द प्रिन्सिपल? प्रिन्सिपल काय आहे? लाइट एनर्जी इज converted into what? इलेक्ट्रिकल एनर्जी. लाइट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल करंट मध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. हेच बेसिक प्रिन्सिपल आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं. ओके, मग हे प्रिन्सिपल अचीव करण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवण्यासाठी आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आपण काही सर्किट कनेक्शन करतो. ओके, सर्किट डायग्राम फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ती डायग्राम सर्किट डायग्राम for photoelectric effect. Circuit diagram for photoelectric effect. काय सर्किट डायग्राम आहे? It consists of a evacuated glass tube. काय म्हणू? आपण नाव दिलं X. X means what? This glass tube which is evacuated. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? or vacuum tube. याच्यामध्ये कुठलेही गॅस मॉलिक्युल्स नाही आहे. ओके, पूर्णपणे गॅसेस मॉलिक्युल्स बाहेर काढले आहेत आणि आतमध्ये फक्त काय आहे? व्हॅक्यूम फ्री स्पेस. त्याला आपण काय म्हणतो? इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. आणि या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबच्या आतमध्ये एक एनोडची प्लेट फिक्स केलेली आहे आणि दुसरी प्लेट आहे ती म्हणजे कॅथोड प्लेट फिक्स केलेली आहे. ओके, कॅथोड सी जी की कशी असणार? मला शेप ने कशी आहे बघा, कॉन्केव्ह शेप आहे याचा. आणि एनोड ए वर्टिकल प्लेट. ओके, देन अ बॅटरी बी is connected across this cathode plate and anode plate such a way that the positive terminal of the battery is connected to the anode plate and the negative terminal of the battery is connected to cathode plate. ओके, या सर्किट मध्ये आपण एक स्विच पण कनेक्ट करायचा आहे. त्याला आपण काय म्हणतो? की. ओके, बॅटरी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बी. ओके, पुढे जो काही करंट प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, तो करंट मेजर करण्यासाठी आपण सर्किट मध्ये काय लावायचं? मिलीमीटर. मिलीमीटर इज अ डिव्हाइस व्हिच इज यूज्ड टू मेजर इलेक्ट्रिक करंट. जो करंट प्रोड्यूस होणार आहे तो करंट मेजर करण्यासाठी आपण इथं हे मिलीमीटरचा यूज करतो. ही सर्किट बेसिक सर्किट डायग्राम आहे कोणाची? फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची. समजते? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंटल सेटअप which is consist of a large evacuated glass tube in which anode plate which is positively charged and concave shaped cathode plate which is negatively charged, both are fitted. Now the external circuit. The positive terminal of the battery is connected to the anode plate and the negative terminal of the battery is connected to cathode plate. The current will be produced in this photoelectric plate which is measured by using a millimeter. मिलीमीटरचा यूज करून आपण जो करंट प्रोड्यूस होणार आहे तो करंट आपण ते मेजर करायचा आहे. ओके, हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. तर ठीक आहे बेटा, बघा जेव्हा आपण बॅटरी कनेक्ट करतो, की क्लोज करतो, तेव्हा काय व्हायला पाहिजे? यातून करंट पास व्हायला पाहिजे. बरोबर का? करंट पास व्हायला पाहिजे. पण करंट पास होतोय का? होणार नाही. का होणार नाही? कारण इथे काय आहे? गॅप. जेव्हा सर्किट कंप्लीट असतं ना
जेव्हा बॅटरी कनेक्ट केला तुम्ही तर करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. कंप्लीट सर्किट आहे, क्लोज सर्किट आहे. इथे काय सर्किट ओपन आहे, हा गॅप आहे, हा गॅप कॉन्टॅक्ट मध्ये आला तरच बॅटरी थ्रू करंट पास होणार आहे. समजतंय? मग हा जो गॅप आहे एनोड आणि कॅथोड प्लेट मधला, हा गॅप आपल्याला काय करायचा आहे, भरून काढायचा आहे. त्यासाठी काय करतो आपण, या कॅथोड प्लेट वरती लाईट इन्सिडेंट करतोय. इन्सिडेंट लाईट हॅविंग एनर्जी h nu इतक्या एनर्जीची लाईट आपण कॅथोड प्लेट वरती इन्सिडेंट करतोय. आता कॅथोड प्लेट मीन्स बेसिकली व्हाट, कॅथोड प्लेट मीन्स in this plate there are large number of valence electrons. कॅथोड प्लेट काय निगेटिव्ह आहे ना, त्याच्यामध्ये काय आहे, लार्ज नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. जेव्हा लाईट एनर्जी या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सला मिळतील तेव्हा हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आपलं ऑर्बिट सोडून काय होणार आहेत, फ्री होणार आहेत. म्हणजे या लाईट एनर्जीमुळे या कॅथोड प्लेट मधले सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स काय झाले बघा, सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स बाहेर आले. इलेक्ट्रॉन्स बाहेर आले म्हणजे काय झाले, ते फ्री झाले. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स हे कसेही मूव्ह होऊ शकतात, पण सगळेचे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स हे कुठेकडे मूव्ह होणार आहेत, पॉझिटिव्ह एनोडकडे. कारण इलेक्ट्रॉन्स बेसिकली निगेटिव्ह चार्ज आहेत, एनोड हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी एनोड. त्यामुळे सगळे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होत आहेत एनोडकडे. जितकी लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त, एनर्जी पण काय असणार आहे जास्त, तितकेच नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त. जेवढे जास्त चार्जेस फ्लो होतील एनोडकडे तेवढा हा गॅप होणार आहे, कंप्लीट होणार आहे. आणि या सर्किट मध्ये इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शन काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे, जो की आपण मिलीमीटरनी मेजर करणार. समजतंय? म्हणजे एनर्जी किंवा लाईट इन्सिडेंट करायच्या आधी हा काहीतरी गॅप होता. जेव्हा आपण लाईट एनर्जी इन्सिडेंट करतो सम पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, ओके, तेव्हा काय होतं, या कॅथोड मध्ये सगळेचे सगळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स फ्री होतात. आणि एखादा इलेक्ट्रॉन फ्री झाला तर तो कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह कडे, म्हणजे एनोडकडे. सगळे इलेक्ट्रॉन्स काय झाले, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट झाले. हा गॅप कंप्लीट झाला आणि करंट प्रोड्यूस झाला. जो काही करंट प्रोड्यूस झालेला आहे तो करंट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, फोटो करंट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मुळे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मुळे जो करंट प्रोड्यूस झालेला आहे त्या करंट आपण काय म्हणायचं आहे, फोटो करंट. जो की आपण कशाने मेजर करणार आहे, मिलीमीटरने. जितकी जास्त फ्रिक्वेन्सी तितका जास्त काय असणार आहे, फोटो करंट असणार आहे. कमी फ्रिक्वेन्सी कमी इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहेत, कमी फोटो करंट असणार आहे. समजतंय? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ची सर्किट डायग्राम आणि त्याचं वर्किंग. ओके, बेसिक प्रिन्सिपल काय आपल्याला माहिती आहे. प्रिन्सिपल काय आहे, कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आपण काय केलं, लाईट एनर्जी इन्सिडेंट केलो, आपल्याला काय मिळाला, फोटो करंट. म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जी, जी की आपण कशाने मेजर करणार आहे, मिलीमीटरने. समजते? या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये एक दोन डेफिनेशन्स आहेत. दोन डेफिनेशन्स. पहिली डेफिनेशन म्हणजे काय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याला सिंबल आहे म्यू नॉट. म्यू नॉट. आणि दुसरी डेफिनेशन त्याला आपण काय म्हणणार आहोत, थ्रेशोल्ड. थ्रेशोल्ड वेवलेंथ. थ्रेशोल्ड वेवलेंथ. ओके, त्याला सिंबल आहे लॅम्बडा नॉट. थ्रेशोल्ड. ओके, कोणत्या फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणायचं, कोणत्या फ्रिक्वेन्सी कोणत्या वेवलेंथला थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणायचं, असं बघा. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्येच समजा तुम्ही जी लाईट इन्सिडेंट करताय त्या लाईटची फ्रिक्वेन्सी ही खूपच कमी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी. त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीमुळे एनर्जी पण काय असणार आहे, मिनिमम. आणि त्या मिनिमम एनर्जीमुळे या कॅथोड मध्ये इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाहीये. या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला सफिशियंट एनर्जी मिळत नाहीये, ज्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स फ्री होत नाही. आणि जोपर्यंत इलेक्ट्रॉन फ्री होत नाही तोपर्यंत फोटो करंट प्रोड्यूस होणार नाहीये. मग आपण काय करणार आहे, इलेक्ट्रॉन फ्री होण्यासाठी ही फ्रिक्वेन्सी वाढवणार आहे, आणखी थोडीशी वाढवा. त्या फ्रिक्वेन्सी पण काय झालं बघा, इलेक्ट्रॉन्स इमिट झाले नाही, आणखी फ्रिक्वेन्सी वाढवा. ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला या कॅथोड मध्ये इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात, इमिट होतात, त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणणार आहोत, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी.
आणि या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर का जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर नो प्रॉब्लेम, सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतील, इमिट होतील, फोटो करंट आपल्याला जास्त मिळेल. पण मिनिमम किती फ्रिक्वेन्सी पाहिजे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर का लाईटची फ्रिक्वेन्सी कमी असेल तर या कॅथोड मधून या कॅथोड मधून इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाहीये. इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी मिनिमम फ्रिक्वेन्सीची गरज लागते. ती मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. समजतंय, हे झालं फ्रिक्वेन्सी बाबतीमध्ये. नेक्स्ट डेफिनेशन आहे वेव्हलेंथ. आता लक्षात घ्या, हा फॉर्म्युला आपण बघितला होता, काय म्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. याचा अर्थ काय, सी काय कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय म्यू प्रोपोर्शनल टू 1 अपॉन लॅम्बडा. सी कॉन्स्टंट काढून टाकलं आपण, इज इक्वल टू काय झालं, प्रोपोर्शनल झालं. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी हाय असते त्याच लाईटची वेव्हलेंथ काय असणार आहे, लो. फ्रिक्वेन्सी हाय, वेव्हलेंथ लो. माझ्याकडे जी लाईट आहे त्याची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे, याचा अर्थ त्या लाईटची वेव्हलेंथ काय असणार आहे, त्या लाईटची वेव्हलेंथ काय असणार आहे, हाय असणार आहे, जास्त. फ्रिक्वेन्सी लो, वेव्हलेंथ हाय. फ्रिक्वेन्सी हाय, वेव्हलेंथ लो, बोथ आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतो आपण, ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट होतात त्याला आपण काय म्हणतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी काय आहे, मिनिमम, म्हणजे वेव्हलेंथ काय असणार तिथं, मॅक्सिमम. आपण काय डेफिनेशन करायचं आहे, द मॅक्सिमम वेव्हलेंथ ऑफ इन्सिडेंट लाइट at which electrons are just emitted from the cathode. That wavelength is called as threshold wavelength. समजतंय? पुन्हा एकदा मी डेफिनेशन रिपीट करतोय बघा. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डेफिनेशन काय आहे, द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाइट at which electrons are just emitted from the cathode. And the definition of threshold wavelength, the maximum wavelength of incident light at which electrons are just emitted from the cathode. समजतंय? या टॉपिक मध्ये किंवा या लेक्चर मध्ये आपण आज कोणकोणते पॉइंट डिस्कस केलेले आहेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा स्टडी केला. यामध्ये प्रिन्सिपल ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, जे की काय आहे, कन्वर्जन ऑफ लाइट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यानंतर या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची सर्किट डायग्राम आपण बघितली, जी की समोर आहे तुमच्या. इट कन्सिस्ट ऑफ अ व्हॅक्यूम ट्यूब X in which anode plate and cathode plate are fitted. The charge on anode is positive, the charge on cathode is negative. A battery B is connected in this circuit such a way that the positive terminal of the battery is connected to the anode plate and the negative terminal of the battery is connected to cathode plate. A light having energy h nu is incident on a cathode plate. Due to this, the electrons are ejected from the cathode and moves towards the anode. Gap will be completed, charges are moved, electric current will be produced, and that electric current is known as photocurrent, which is measured by using millimeter. समजते? बेसिक प्रिन्सिपल, सर्किट डायग्राम अँड वर्किंग. आणि याच्यानंतरचे दोन डेफिनेशन्स आहेत, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मीन्स द मिनिमम फ्रिक्वेन्सी at which electrons are just emitted from the cathode. Threshold wavelength means what? The maximum wavelength of incident light at which electrons are just emitted from the cathode. Simple. समजलं एवढं? Thank you.